सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहित नाही। काही कामच नाही। सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही आता। उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे आठवड्यातून तुला एकदा गावात यावंच। आपण जबाबदार व्यक्ती आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही। सरपंच हा गावातला जबाबदार माणूस यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे। यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माई जिरवायची म्हणून यानं 13 लाख घालवायची। गुतवा खुर्च्या दोनदा शाळेत जातात पक्की। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी देणार ठेवा। तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा, मग कळलं तुम्हाला भाषण काय। ती पोरं गोळ्यांमुळे गुतल्यात खरी, नाही तर पोरांना काय करत। पोरं भाषण उरकाव म्हणून टाळ्या वाजतात। आपल्याला वाटतं आवडलं नाही घोडा लागते पोरं, पोरांना काय करते। इंग्रजी येऊन येतं काही गोळ्यांचं बोल काय उगाच आपलं काही करीत बसेल। झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला। आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत नव्हतं। आपल्या लोकांनी बरळायचं पाऊस का म्हणून पडत नाही, झाडच नाही। पाऊस का पडत नाही? पहिली गोष्ट नद्या स्वच्छ नाहीत। 2 पाऊस पडत नाही। 3 गावांमधली मंदिरे स्वच्छताच नाही। मंदिरं बांधू नका, पण बांधलं ते तर सुईची बांधायचा तर इतका किडा। कोटीची बांधायची काला सक मारा बांधायची। ज्यांची घरं एवढा शेजारी त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी ते पग होत वाढलं म्हणजे आज घरी एखादं आमलेट खाल्लं काय करणार। उगाच फक्त खरेची आई मिली, फक्त या जगात कोणची आई मिली खरेच्या। ते उगाच आमच्यासारख्याचं खरं बोल नाही, थोडं झोंबाचं महाराज पण ते खरंच आहे। गावांमध्ये लोक त्यांना ठेवा 10-5-10 हजार रुपये जाऊ द्या, 5-7 हजार रुपये, पण तेवढ्याला पुजारी ठेवला पाहिजे। देवांचं पावित्र्य राहिलं नाही गावांमध्ये। काय मध्ये तुम्ही जाणीतच नाही कुणी। दुपारा म्हातारी झोपेल राहतात, संध्याकाळी ते सांड राहतात। पुजारी आरती करणारा गेला ओवाळायला, त्यानं बिडीचा धूर मारुती स्वागत। भजनी मंडळाचा पाकवात पडला म्हणून त्यानं कागद पेटावला, मग त्याला कांद्याची पेटी नव्हती का, दिव्यावर गेला तो अख्खा मारुती काला केला त्यांच्या कागद। देवांचं पावित्र्य राहिलं नाही। तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता तापमान 45 डिग्री गेलं तर अजून 65 जाईल। हिराणा ठेवा, देवळांचं पावित्र्य राहिलं नाही। आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ती उद्या बरोबर गोळा करा, लांब नेऊन टाकू कुठेतरी। त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही। काय म्हणते तुम्ही भंगलेल्या मूर्ती ठेवू नये। आणि आपले लोक म्हणतात यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का, ती देवळात आणून होती, तुला जागा नाही पुढं। देवानं सगळे देव एकट्यानंच वखंडी घ्यायचे, काही तुम्हाला नको करा। घरातला फोटो पडला का 3 लगेच म्हणायचं बघा एवढा देवळात नेऊन हे ठेवून नका। तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे। काय म्हणते वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे। मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे। याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे। आपण नुसते बावलाटपणा करीत राहतो, मग म्हणायचं असं झालं तर झालं। तुम्ही एवढे पत्ते पाडा, पाऊस पडतो का नाही। हे पाटील सरपंच त्या अध्यक्ष यांना एक काम सांगतो। आता शाळा सुरू झाल्या, 1.5 महिना झालाय। आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत। आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो सांड माल हिंडतो, हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे। हा भंगार माल जो पोरींची छेड काढणारे शाळेजवळ हिंडतो, हा एकदा रिपीट केला पाहिजे। यावर तुमचं मत काय? ही काळाची गरज। आणि गुरुजीला गुंतवू नका त्याच्यात, राजकारण होईल। तुमची तुम्ही जग मारा, पण गावची इज्जत म्हणून हे भंगार जे पोर आहेत, विनोदाचा भाग सोडा। कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी मावस बहीण शाळेत आहे। शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही। काय मत तुमचं? 8वीच्या पोरेला मोबाईल आहे का नाही बोला, 9वीच्या पोराला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या
माहिती 10वीच्या मुलीला मोबाईल आहे. सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम करेले. 8वी पर्यंत पोरग नापास होत असल्यामुळं पोरग शाळेत मास्तरला खात नाही. त्याला माहितीये मी शेळ्यावाळा गेलो तरी पासच आहे आणि घरी राहिलो तरी पासच आहे. ते ह्या 2-4 महिन्यामध्ये पुरी पळून जाण्याचं प्रमाण वाढलं का म्हणून दांडका उठला. दांडका गेली गेली गेली. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारला. कारण तुम्हाला मी किती बोललो त्याची लाज. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्यात चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही. भंगार भंगार. मुलगा मेडिकलला आहे काय हरकत आहे. पुढं डॉक्टर होईल तो पोरगा. करा प्रेम करायचं तुम्हाला. ते शिकवरे वाटते गावंड्याच्या आता काय दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो काय गाळ देंगे. काय लेवल आहे. विनोद नाही मला फार भंगार. आणि माहिती म्हणून सांगतो शाळेभोवती आपले जे पोरं येतात बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं. मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देते. तुमचं काय मत आहे. बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करी. तो कण आपलं आपण एकत्र राहणारी गाव आहेत. थोडा आवाज द्या. आकडा हलत होता काय तुला. चला बाहेरची जी पोरं आहेत आपलं कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फॉर आहे याच्यावर तुमचं मत काय. बाहेरची पोरं डिरिंग करणार नाही. कोकणगाव वडगाव कणोली मनोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं आहे. कोणाचाही भोगा करतील ना. बाहेरचा पोरं जगल का आपल्या तडाख्यात सापडलं. बाहेरचं शिंगरू मिळालंच ते. त्याला आधार कोणचा आहे. आपल्या अवलादी ह्या रिपीट करीत जा. पोरीने पार लाजच होत्या. पोरी तुम्ही पळून जाऊ नये मताचं मी नाही. आज जा आहे ना कीर्तन संपलं मेसेज विजेस टाका जा. दरिद्री नाही तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण आता असाल महाराज. पण असण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 2-4 वर्षामध्ये चांगल्या चांगल्या घराण्यांना कलंक लागली. जा पुरीनं तुम्ही पळून. आवाज जा पळून. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जा. आज जा. फक्त ह्या बिचाऱ्या बापाची चूक सांगा मला का तुम्ही आयुष्यातून त्याला समाजातून उठवलं एवढं सांगा आणि जा. बाईनं बनेन माळालं तर त्यानं पलटी करून घातलं. बायकोच्या कडे दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं असं त्याची पाहुण्यामध्ये इज्जत गेली. माणसं त्याला डोकं काढायला जागा नाही राहिली आणि तुम्ही पळून जाय तडा गाव ठेवला. फक्त तुम्ही जा. बापाची चूक सांगा. सांगा चूक. तुमचा जन्म नव्हता झाला तर त्यांना डोक्यावर दगड वाहून खावलं तर घर बांधलं त्याची चूक झाली का. तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता. का हसत होता माहिती का. त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असशील. 15 मिनिटं हसत होता. त्याच्या घरात साखर नव्हती. त्यानं शेजारून साखर आणली ना वाल्याला चहा पाजला. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पूर्ण एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती का. कशी आंघोळ घालीत होती माहिती का तुम्हाला. 2 पाय पसरायची आणि पायाच्या मध्ये तुम्हाला पालतं घालायची आणि बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची तर तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता. त्याचं फळ काय हे त्याचं फळ का. तुम्ही रडायला लागले तर त्यानं झोळीची दोरी हातात धरायची आणि एका हाताने जेवायचं आणि एका हाताने झोळी वळायची. त्याचं फळ आहे काय त्याला. हे त्याचं फळ आहे. त्याने काय रडायला लागलं तुम्ही तर तो घरात घोडा गोडावायचा. हात टेकवायचा गुडघे टेकवायचा घोडा गोडावायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरायचा. हे फळ का त्याला. हे फळ. त्यानं जमिनी विकून तुमचे लग्न करायचे हे फळ का त्याला. 10वीचं टाइम टेबल लागलं तर 8 दिवस तो तुला शाळेत घेऊन जात होता आणि पेपर संपल्यावर जेवत होता. हे फळ का त्याला. पोरीला पाहिलं पाहुणे आले घरात साखर महाराज गाद्या नव्हत्या त्यानं शेजारून गाद्या आणलं. हे फळ. 20 गुंठे जमीन विकून त्यानं मुलीचं लग्न केलं. हे फळ का त्याला. पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे महाराज आता सध्या पोरीची. माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हा विनोद नाही. तुम्ही जरा हे इंदुरीकरचं वाक्य थोडं खरं आहे पण ते झोपत आहे तुम्हाला.
महाराज मला मुलगी आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो सांगा? आपण फक्त काही गोष्टी सोडून देतो, जाऊ द्या बा. आपण सगळे कशामध्ये गुंततो, जाऊ द्या बा. पण जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होईल सांगा ना? आज त्यानं रात्रभर उपाशी झोपायचं, कालवणाला तेल नसलं तर त्यानं उजारे आणायच्या, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे, फी भरायची. त्यानं मुलीच्या जमिनीला 8 दिवसावर लग्न आलं पोरीचं, आणि लग्न आलं पाहुणे पैसे सगळ्याला नाही म्हणले. त्यानं जमीन विकायचं आणि पोरींचं लग्न करायचं, आणि पोरींनी त्यांच्यावर आरोप टाकायचे. कोणता न्याय? धडधडीत पोरगी म्हणते माय बापापासून माय प्रिय करायला धोका आहे. हे तरुण पोर आहेत बिचारी, यांना काही समाजात किंमत आहे का नाही? तू 10वीला होती, तो भाऊ 9वीला होता, तो तुला घेऊन शाळेत जात होता, शाळा सुटेपर्यंत बसून राहत होता आणि घेऊन येत होता. काय तुझ्या भावानं पाप केलं? तर त्या बहिणीनं जर भाऊ आरोपी ठरवला, आज 5वीच्या पोराला सगळं कळतंय, त्याला समाजात अपमान नाही का काही? लाख गाव उमेदवार पडला, एकटा घरी आला, लोकच गायब झाली, गायबच झाली लोक. ती दुसऱ्याच्या गुलालात गेली आणि परत सकाळी याच्या घरी आली. आपला वार्डच नालाय की याला परत शिकवायला. समाज विचित्र झाला महाराज. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त स्वार्थ आणि स्वार्थच झाला. काय मत आहे तुमचं? प्रत्येक आपल्या स्वतःच्या मुलाचा जर आपल्याकडून स्वार्थ आहे तर समाज करेल यात काय लावलं? एकुलती एक सून आहे आपल्याला. आपण घरातून एक दिवस निघून जाणार आहोत, टोटल बांगला सुनेलाच मिळणार आहे, तरी ती म्हणते वर्गच काढा. चालू मध्ये होऊन जाईल का बरं? उद्या सासऱ्याचा हातपाय चालतात आज, तोपर्यंत 3रा मजला होऊन जाईल. उद्या आपण करू नाही तर मग आपल्या सुनाचा जर आपल्याकडून स्वार्थ आहे तर तुमच्या मागे बिन भाकरीचा हिंडणारा कोण आहे भाऊ? माणसं हे नाही नाही. आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा, पूर्वीसारखा समाज सांभाळणं आता सोपं राहिलं नाही. 15 वर्षापूर्वी कार्यकर्त्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी कार्यकर्ता हिंडायचा पण अपेक्षा नव्हती. आज काम जर केलं नाही मिटलं काम, आज नाही. आता पहिले 15 वर्षापूर्वी काळ वेगळा होता. 15 वर्षापूर्वी तुम्हाला कार्यकर्त्यांना पैशाची अपेक्षा नव्हती, माणुसकीची अपेक्षा होती. आज पैशा पुढे माणुसकी बिनुसकी संपली. तुम्ही किती टॉपचे नगरसेवक झाले, तुम्हाला जर एखाद्यानं कॉलनीतून फोन केला का माझी मुलगी आजारी आहे, तुम्ही फक्त त्याला म्हणा मी सकाळी पाहतो, तो डायरेक्ट म्हणणार तुम्हाला फोनवर कोणच्याशी बोलतो. 6 वर्ष तो मागे हिंडलं होतो का मी दुसऱ्या पक्षाने. आता कार्यकर्ते तसे राहिले ना, आता भामटे लोक झाले सगळे, सगळे भामटे. हे तुम्हाला वाटतं आमच्या मागे लई टोळी हिंडती, पाजू नका 2-4 दिवस, तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. नाही हा विनोद नाही महाराज. लोकांना तुमचं काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? आता तरुण पोर कार्यकर्ते ध्यानात ठेवा, 15 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, दंगली करणं, आंदोलन करणं, गाड्या पेटवणं सोपं होतं. आणि आंदोलन करणारे ध्यानात ठेवा, तुम्ही गरीबाला तकलीफ होईल अशी करू नका. तुम्हाला काय करायचं ते करा. दंगल झाली, इंदुरीकरची गाडी गेली तिथून. आता दंगलीचा इंदुरीकरचा काय समज? पेटली बा त्याची गाडी. पिटी नका जाय ना, तुमच्याच पैशाची होती, तो वाद नाही. पण गरीबाला त्रास नका करू. काय मध्ये तुमचं? लोक काय करतात, घडून गेला. आणि आता पहिले दिवस राहिले नाही. कायदा अतिशय कडक झालाय. 2018ला अतिशय चांगले कायदा झालाय महाराज, व्हायलाच पाहिजे. अतिशय पोलीस यंत्रणा 2018ला आहे ना महाराज, अति टॉपचं चांगलं काम करते. काय मध्ये तुम्ही? दंगल होऊन गेल्यावर सापडतात महाराज, नाही सापडायलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी सुरू बस गाडीत. तुम्हाला मला माहितच नाही काय गाडीत बस. एक तर गावाला गेलं तर स्टँडवर उभं होतं, त्याला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता या गाडीत बस. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं न्यायला होते. याचं कारण आहे का? 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता मोबाईल मध्ये. जरा टुकार टाकार काढते, जरा नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस मोबाईलला आलो, 2-4 दिवस क्लिप आली आमची, मराल. जर क्लिप मध्ये गाडी बिडी पेटवताना सापडला ना,
अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची. तुमच्यापैकी गुतेला असेल कोणी तर त्याला विचारा ना कस काय. त्याला म्हणा फक्त उद्या मोर्चा आहे, आग लावत्या मोर्चाला. सोपं नाही राहिलं. त्याचे कारण आहे का 3 महिने जामीन नाही, 3 महिने जामीन नाही, 90 दिवस कार्यक्रम. पुढचं ऐकल्यावर मेंदू बंद होईल तुमचा. मर्यापर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि केस काय 15-20 वर्ष नाही चालत, 30-35. आणि काळ बदललाय. 15 वर्षापूर्वी नगरचा माणूस सहज अमेरिकेला जाऊन येत होता, 10 वर्षापूर्वी. आज जाता येत नाही. कोणाकडे जायचंय माहिती लागते. विमानानं प्रवास करायला सुद्धा आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. नगरसेवक व्हायला 1.5 किलो कागद लागत. आईचं कार्ड, बापाचं कार्ड, आधार कार्ड, जातीचं कार्ड. मी आला तो कागद गोळा करू करू वरून पडताळणीत बसला नाही. ठेवायला चला घरी. हो, लय अवघड झालंय आता. अजून 2 वर्षाने बायको करायची सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागत. यावलात कुठं गुतेले का नाही, थोडा सुपारी. कुठं गुतेले का फोडू नका सुपारी. का त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? याच्यात उतरू नका. एक वाक्य सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, आयुष्यभर फुकट खा. आमच्या टोळीचे जर मेंबर झालेलं महाराज तर वाक्य सांगा, तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी नक्की व्हाल. एवढी एवढे ते कडेच एवढ्यात लहान आहे. किंमत आहे का नाही? आज गळ्यात टाळे, गळ्यात माळे, कोणी उठलं त्याच्या पाय पडेल का? आमच्याकडे आले ना महाराज, गरिबी असू द्या पण समाजातली श्रीमंती आणि वागण्याचा मान आहे. तुम्ही बाकी नेत्या आधी लागणार. सीझन संपलं, पावसाळा संपलं, कुठं खेकडं निघाले का? आमच्या टोळीचे मेंबर व्हा. बरं फुकट ना. नगरमध्ये सप्ताह चालू इथं येऊन बसा 3 दिवस मांडवा. कीर्तनाच्या टायमाला निघून जा. परत जेवायला पहिल्या पंक्तीला या. उलट्या चांगला चपला घालून जा, कोण नको म्हणतो. जुन्या काढून ठेवायच्या, नव्या घालून देऊ. जोरात सप्ताह झाला का 3 जोड नेऊन ठेवले. 3 वर्ष ब्यावून मजा आला ना. इथं मजा आहे महाराज. इथं उभ्या महाराष्ट्राला 2 टाइम भाकरी घालायची ताकद वारकरी संप्रदाय. हे करा तुम्ही. हे दिलंय सोडून आणि तुम्ही काय करायला लागले होते कसं जमत. आपण काय करतो, त्याचाही पोर आपणच सांभाळायचं. त्याला तर सांभाळायचंच. त्याचं पोर आहे आपण, मग तो नक्की काय करायचं? फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बस. काही करायचं नाही त्याला. घर आपलं, शिक्षणाचा खर्च आपला, नोकरीला पैसे आपणच भरायचे. त्यानं नोकरीला लागायचं, पैसे त्याचा फायदा त्याच्या सासरवाडीला होणार, आपण टेन्शन घ्यायचं, मारायचं. हे हाताने कंट्रोल करून घेतो आपण. एकदा करता पोरग झालं ना, त्याला त्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. तुला हे करावं लागेल. कारण पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. आता सध्या 3च लोक आहेत माझ्या सगळ्यांना, शुगर, बीपी, अटॅक. दिवाळीला जर डॉक्टरने हॉस्पिटल टाकलं तर वळीला 3रा मजला चढतोय. आणि पेशंट काहीच नाही. शुगर. आता ही शुगर का वाढते? लोकांना हे रोग व्हायला नकोय महाराज. हे शुगर 22 आणि 23 वर्षाच्या पोराची शुगर वाढायचं काय काम? कारण आहे त्याला 17चं कार्ट क्वार्टरच्या नादी लागते. कोणतीही दारू शुगर शिवाय तयार होत नाही, अल्कोहोल शिवाय. आणि व्यसनाचं प्रमाण वाढलं का शुगरचं प्रमाण वाढलं. जो माणूस सतत बाजरीची भाकरी खातो शुगर वाढणारच. बाजरी साखरच आहे. बाजरीची भाकर कशी आहे? गोडाचे ना, तिच्या साखरेचं प्रमाण जास्त आहे. नागिलीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग आपल्याकडे शुगर वाढायचं काय कारण? काम नाही, धंदा नाही. 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2,500चा बूट पायात, टोनगा सारखा हिंडतोय, पेट्रोल घरातून टाकीतोय. त्याची आई त्याचा सोसायटीचा फिट मेंबर आहे, बापाला ती बोलून देत नाही.
बाप म्हणला गाडीची काय गरज, आई धावून आली, आपल्याला कुठं लई आहे आणि कोणासाठी कमवायचंय, आणि त्याने काय मागितलंय मागून मागून, गाडी तर मागितली देऊन टाका, धडकावली 2 माणसं, कुत्री अल्लात हाणली चालू गाडीवर, टंगडत वर राहिलं, खुब्यातूनच गेलं, काय करणार, काय ना. शुगर वाढण्याचं हे कारण आहे. बीपी वाढण्याचं कारण सांगतो महाराज, मागचं कधी उकरून काढू नका, झालं ते झालं. आपण कष्टानं शिकलोय महिला मंडळ, हे आपल्या मुलाला मान्य आहे का बोला. आता तुम्ही मी गरिबीतून मोठं झालो, आता जाऊ दे, आता काही कमी नाही, पण आपल्याला 7वी पर्यंत पाठी होती, तिला 60 नाही, नुसतं खापार. हे आपल्या पोराला सांगून पटन का, ते आपल्याला काय म्हणते माहिती का, पप्पा तो काळ दरिद्री होता, म्हणजे आपला, तुम्हाला दप्तर नव्हतं, नशिबाचा भाग आहे, आपण बावळात ठरलोय, त्याला सांगायचं नाही, मागचं उकरायचंच नाही, मागचं उकरू नका, बीपी वाढणार नाही, औषध आहे आपल्याकडे, कारण आहे. आणि अटॅक येण्याचं कारण काय झालं महाराज, माणसं बोलत नाहीत, बोलत जा. महिला पुरुष मंडळी, घरोघर मातीच्या, कोणत्याही घरात कोणताही प्रसंग असला ना, तो कोणातरी पुढे प्रगट करीत जा, तो आतल्या आत ठेवू नका. एखाद्या सासूबाईला त्रास होत असेल ना, तिला तो शेजारच्या बाईपाशी म्हणा, भांडे घासणाऱ्या बाईपाशी म्हणा, पण तो बोलत जायचा, तो आतल्या आत नाही ठेवायचा. त्यामुळे एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात जर मरण पावला तर 2-4 ती बाई लई रडते, एक जाणकार म्हातारी येते आणि सांगते बाजूला सारखा, तिला मोकळं रडू द्या, मोकळं रडू द्यायचा, 10-5 मिनिटं तिला रडू द्या, का हृदयावरचा दाब आणि मेंदूवरचा तणाव तिच्या कमी होईल. आणि आज माणसं बोलत नसल्यामुळं 3 खोल्यांमध्ये 3 माणसं राहतात, एकीत गुड्डी, एकीत पप्या, एका खोलीत रडू, 3ही खोल्यांमध्ये गेम चालू आहे. पोरगी नुसती मोबाईलवर आहे, कोणाशी बोला ना, भात खाल्यावर वरण मागची, बोला नच, पप्या तर खाटाखाली झोपला, त्याला काय काय सुचवलं. मग काय झालंय, घरात माणसं बोलणं जवळजवळ, घरात आवाज येतो पण शिट्टी वाजली कुकरची तर, नाही तर आवाजच नाही घरात. आणि पूर्वी घरात गोंगाट राहायचा, आई वांगे कापायची तर पोरगी वांगे धुवून द्यायची, आई गॅसवर चपात्या ठेवायची तर पोरगी पलटी करू लागायची. मग त्या घरामध्ये एकाग्रता असायची आणि विचाराची देवाणघेवाण असायची. आज बोलत नाही कोणी, स्टँडवर माणसं जर बसले, पूर्वी गप्पा आणायची, आता कानात वायरी घालतात, सारखी झोलत्यात, कोणी कोणाशी बोला ना, कोणी कोणा, 2च येडे स्टँडवर आहे, दोघांच्या कानात वायरी, दोघांनी देखत गाडी गेली, उभेच होते, बोला. बोलणं बिलणं पार लोकांनी सोडून दिलं. एसटीत माणसं बसली ना, कानात वायरी 5 मिनिटं झुलत होतं ती, कंडक्टर त्याच्या पुढे 7 मिनिटं उभा होता, तिकीट काढ बा, ती गाडीनच झुलायचं, त्यानं थोडं दिलं त्याच्या, तेव्हा त्यानं तिकीट काढलं. एक लग विलं गेलं आणि फोन आला, मग चैन तर खोलावं का नाही. हे मोबाईल मुळे माणसं पागल झाली, पागल काही शिकवाय, माणसं कोणी कोणाशी बोला ना, बरं नुसते हात झटकी त्यात. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का मला, बोलणं कमी झाल्यामुळं दुःख आतमध्ये राहिलं, एक आतल्या आत. आणि दुसरी गोष्ट, मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ही झोपत नाहीत, अपूर्ण झोप अटॅकचं कारण आहे. हा, पूर्वी आजीबाई पहिलं भांडे घासायची, नातवाला झोपू द्यायची आणि मग दुसरं काम करायची. आता झोपच नाही, पोर मोबाईल वापरणारी झोपती नाही. आता खाटावर जर पडले ना, नुसते बोट चालतात आणि मग ते चित्र पाहिजे, उघडे अर्धाले, तेच डोक्यात, झोपलं. निम्म्या रात्री गोधडी फाडली, एका पोरानं गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोधडी फाडली. त्याची आई म्हणली विचार करा, नाही तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला फाडीन, सावध राहा. बोला ना माणसं, माणसं बोलत नसल्यामुळे, बोलत जा, हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं ना, सर्टिफिकेट देतो मी, 6 महिने कोणाला अटक येऊ शकत नाही. मोकळा हसत होतो, मोकळा, एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात पिवळा त्या माणसाची लई धोकादायक माणसं.
जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात. एक वाक्य ध्यानात ठेवायचं, जी आई मुलीला जास्त सवय शिक्षा करते ती आई मुलीला आदर्श मुलगीच बनवते. जी आई मुलीला जास्त शिस्त लावते ती आई मुलीला आदर्श गृहिणी तरी बनवेल, नाही तर आदर्श स्त्री तरी बनवेल. मोठ्यानं का हसली ठेवून द्या, तिच्या हसू द्यायचं नाही. मोठ्यानं मुलीनं हसायचं नाही. काही गोष्टीला किंमत तुम्ही, आता काय झालंय, थोडा पैशाची घमेंड आल्यामुळे लोकांना धर्मबिर्म काही काय घेणं त्याला काय होतं, तसं नाही. अजूनही माना नाही तर नका मानू, आजही लोक संस्काराला किंमत देणारे 60% आहेच. आता थोडी कुत्र्याला बिस्किट चालणारे अवलादी सोडा, यांचा विषय द्या सोडून. ती अडपटच आहे. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का, काय माणसं आहे. मी तिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग बोफळ्याला काय दोडका म्हणती काय. पापड तळून खाती. अगं बाई, तळेल पापडाला चकना म्हणतात. काय म्हणावं पोरांनो. आईला काय म्हणतात सध्या, मम्मी सुद्धा नाही, आता मॉम. आणि बापाला डॅड. आता काय बोल, यंदा डॅड म्हणतील, पुढच्या वर्षी ढेड. मग काय डेड झालं. मम्मीला जोरात बोला, मम्मीला मॉम, पप्पाला डॅड. शाळेत जाता ना तुम्ही, शाळेत जाताना मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? मॉम पुल्लिंगी.